हाय हॅलो फ्रेंड्स. तर आम्ही आलो आहे अकोल्याला. तर धोंडाचा महिना आहे आणि इकडे अधिक मासासाठी घरी बोलवलं होतं. तर अशा प्रकारे सजावट होती गेल्या सगळं पाय वगैरे धुतले गेले जवळचे वगैरे आणि आम्ही लगेच जेवण केलं. आणि ऊन खूप असल्यामुळे आम्ही खूप थकलो होतो. त्यानंतर दोघींची मस्ती सुरू झाली, श्रीजाची आणि अभिज्ञाची. श्रीजा तर बापरे इतक्या गुडगलसारखं मी एकदाच म्हटलं डोळे बंद कर, तर डोळे बंद केले. तर सगळ्यांना खूप कौतुक वाटत होतं तिचं की अशी का बरं करते म्हणून. आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही फ्रेश झालो, तयारी वगैरे केली आणि मग मम्मीने पप्पाने वगैरे सगळं जावयाचं औक्षण वगैरे केलं. त्यानंतर आम्ही म्हणजे मध्ये पण आम्ही त्या गॅपमध्ये म्हणजे थोडंसं झोपल्यानंतर आम्ही मार्केटला गेलो होतो ॲक्च्युली. श्रीजाच्या पप्पासाठी त्यांच्या आवडीने ड्रेस घेतला आणि श्रीजासाठी पण एक छान ड्रेस घेतला मम्मीकडून. अशा प्रकारे आमचं त्या दिवशी थोडंसं चालूच होतं, एकानंतर एक. आणि आम्हाला लगेच जायचं होतं गावाला. दुसऱ्याच दिवशी गेलो नाही आम्ही दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली, पण जायचं होतं त्यामुळे सगळं आमचं सगळं घाईघाईतच चालू होतं. आणि तिच्या पप्पाच्या चॉईसने आम्ही ड्रेस घेतला आणि खूप छान भेटला यावेळेस आम्हाला ड्रेस संस्कारमधून. बस ते झालं. मग श्रीजाचा पण आम्हाला फर्स्ट टाईम असं झालं की आम्ही ड्रेस घ्यायला गेलो आणि लगेच आम्हाला आवडला श्रीजाचा एक न्यू पॅटर्न भेटला. तर आमचं तेही यावेळेस पहिल्यांदा असं झालं की दोघांचे ड्रेस फटाफट भेटले. आणि माझ्यासाठी तर आधीच आणून ठेवलेला होता ड्रेस ताईंनी तिच्या चॉईसने, कारण की मी पहिलेच सांगितलं होतं की आम्हाला एवढा वेळ नाही आहे की सगळ्यांच्या चॉईसने तुम्ही ड्रेस घ्यायला लावाल आणि एवढ्या कमी वेळात हे सगळं काही पॉसिबल नव्हतं. त्यानंतर श्रीजाला पण इतकं म्हणजे कौतुक वाटत होतं की काय चालू आहे, हे सगळ्यांचं औक्षण वगैरे चालू आहे. मग तिचंही औक्षण केलं आणि तसंही मम्मीने सांगितलं होतं की कन्यापूजनचं खूप महत्त्व असते अधिक महिन्यात आणि आम्ही केलं नव्हतं कन्यापूजन. तर मग आम्ही लगेच आमचं औक्षण वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही कन्यापूजन करून घेतलं. आणि श्रीजाला पण आवडलं गिफ्ट आणि तिच्यासाठी जो ड्रेस दिला होता तर तिचं तर तेव्हाच चालू होतं की मला आत्ताच घालायचा आहे म्हणून. हा ड्रेस मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला, हा तिने वेअर केल्यानंतर ड्रेस. आणि कधी श्रीजा लवकर पेढा खात नाही, पण त्या दिवशी लगेच काय झालं होतं काय माहिती, इतकं गोड खायला रेडी होती श्रीजा. आणि तिला औक्षण झाल्यावर विचारलं की काय खाते तू, लाडू खाते की पेढा, माझ्या मम्मीने विचारलं. तर लगेच म्हणते मला पेढा खायचा आहे. आणि सगळ्यांचं औक्षण नंतर स्वतःहून क्लॅपिंग करत होती. तिला इतकी मजा येत होती की हे सगळं काय चालू आहे. आणि फायनली सगळं झालं औक्षण वगैरे करून. आणि मग नंतर आम्ही तिचं पण कन्यापूजन केलं. काय पाहिजे, लाडू पाहिजे, पेढा पाहिजे, पेढा बरं पेढा घे तू, पेढा पाहिजे पेढा. वरती पा श्रीजा, श्रीजा वरती पा, काढा तो पण पाय काढा. व्हेरी गुड. आता मम्मा टक्का लावून जय 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 वाजून देत आहे आता. श्रीजा इकडे बघ. शाना बेटी आहे, अरे शाना बेटा आहे. गुंडप्पा जय जय. Lower.
फुल एक फुल. तू नाही लावायचा म्हणू. नाही तुम्ही चटका बसतो चक्का चक्का लागेल. जय माता की जय 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 माता की जय माता की जय जय. शंभू नमस्कार करू दे.